संगमनेर नगरपालिकेत निवडीचा गुलाल, पण अंतर्गत नाराजीचा धूर. नूर मोहम्मद शेख नवे उपनगराध्यक्ष, तर मालपाणी, दिवटे आणि पठाण यांची स्वीकृतपदी वर्णी. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज चॅनल. संगमनेर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाचा पेच अखेर सुटला आहे. मात्र ही निवड प्रक्रिया पार पडत असतानाच सत्ताधारी गोटात मोठ्या प्रमाणावर नाराजीमाट्य पाहायला मिळालं. एक हाती सत्ता असणाऱ्या संगमनेर सेवा समितीत नेमकं काय घडलं? पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं. यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते म्हणजे स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे. मंगळवारी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे स्वीकृत नगरसेवक म्हणून रचना मनीष मालपाणी, सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उपनगराध्यक्षपदाची माळ नूर मोहम्मद शेख यांच्या गळ्यात पडली. आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र ही निवड प्रक्रिया वाटली तितकी सोपी नव्हती. उपनगराध्यक्षपदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक होते. सोमवारी या विषयावर एकमत होऊ शकलं नाही. मंगळवारी सुद्धा इच्छुकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल अशी आशा होती. मात्र कोणतीही चर्चा न करता थेट शेख यांच्या नावाची घोषणा करून सत्कार उरकण्यात आला. यामुळे अनेक इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला. या निवडीमुळे सभागृहातील वातावरण काहीसे गंभीर होते. अनेक नगरसेवकांनी निवडीवर कोणतीही प्रतिक्रिया न देता पालिकेतून काढता पाय घेतला. एक हाती सत्ता म्हणजे काय याचा प्रत्यय अनेकांना आला अशी चर्चा शहरात रंगली आहे. एकीकडे नाराजी असली तरी पालिकेच्या आवारात मात्र कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर आता संगमनेरच्या विकासाला किती गती मिळते आणि ही अंतर्गत नाराजी थोपवण्यात नेत्यांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. झुंजार न्यूज, संगमनेर. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.